नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. पण मी स्वस्तही नाही आणि मस्तही नाही. कारण का, तर मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर मंडळी, आपल्या घरात एखादा काही कार्यक्रम असेल, मग तो छोटा असो मोठा असो, जसं की हळदी कुंकू म्हणा, वाढदिवस म्हणा, अॅनिव्हर्सरी म्हणा किंवा सण समारंभ काहीही असो, जेव्हा असं काही कार्यक्रम आपण घरच्या घरी ठेवतो, तेव्हा एकतर आपल्याला कोणाची मदत मिळत नाही आणि सर्व कामाचा लोड आपल्या गृहिणींवर पडत असतो. आणि मग आपल्याला असं होतं, हे करू की ते करू, कारण सर्वच अगदी वेळेवरती करायचं असतं. आणि मग अशी परिस्थिती येते की काय करू आणि काय नाही, काय काय करू, असं प्रत्येक लेडीजला होऊन जातं. तर अगदी तसंच तसं तर मी ना, काही असं काय कार्यक्रम असेल ना छोटसच, तरी मी प्रिपरेशन पहिलेच करून ठेवत असते. म्हणजे वेळ ऐन वेळेला आपली परेशानी नको व्हायला. आणि माझं कसं ना, एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी अशा जागच्या जागी आणि वेळेच्या वेळेला असं नियोजनबद्ध मी काम करत असते. लेट पण थेट पण असं एकदम व्यवस्थित राहतं. पण तरी कसं ना, ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात ना, त्या घडतातच. तसंच माझ्यासोबतही झालं. एवढं एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी हे करून सुद्धा जे नको व्हायला तेच झालं. आणि मला स्वतःलाच त्या गोष्टीचा त्रास झाला, एवढी मोठी दुखापत झाली. तर हा आहे रथसप्तमीचा दिवस. आणि मी खूप अशी सकाळी उठल्यापासूनच अशी नाराज होते. रविवारच होता, रथसप्तमी होती आणि शेवटचा दिवस आहे. म्हटलं चला आपण यशचं बोरन्हान पण करायचं, असं यश म्हणत होता. कारण की त्याने 1-2 ठिकाणी पाहिलेलं, तर मग त्याचंही चालू होतं बोरन्हान करायचंय माझं पण म्हणून. तर चला म्हटलं करून घेऊ, असे 5 सुवासिनींना आपण वाण पण देऊ आणि करून पण घेऊ. कारण की इकडे आम्ही जिथे राहतो ना, इथे काही जास्त हे नाही, हळदी कुंकू असं हे करत नाही. पण आमच्या मराठवाड्यात हा खूप अशा मोठ्या ह्याच्यात उत्साहात सण साजरा केला जातो. तर ही सगळी तयारी मी आदल्या दिवशीच करून घेतलेली. घरातले जाळे वगैरे सगळे काढून घेऊन स्वच्छता करून, हे डेकोरेशन पण परीच्या मदतीने करून घेतलेलं. कारण की परीला हे आर्ट अँड क्राफ्ट फार आवडतं आणि क्रिएटिव्ह आहे तिचं, म्हणजे खूप छान हे करते. तर सगळी तयारी करून घेतली. इथे पहा, सगळं असं छान हे झालेलं आहे, पण चेहऱ्यावरती ते म्हणतात ना, एकदम असं मनातून हे नाहीये. चला आता सांगितलंय ना बायांना, तर आपण करून घेऊ असंच आहे. पण इंटरनली जी फिलिंग आहे ना, ती अशी नव्हती. आणि कधी नव्हे ते ह्यांनीही छान मला रिस्पॉन्स दिलेला. कारण की ह्यांना फार कंटाळा येत असतो काही असं करायचं झालं तर. पण ह्यांनीही छान प्रतिसाद दिला. तर मग असं वाटलं की म्हणजे तरीही मला वाटलंच होतं बरं का, की हे सगळं छान एवढं होतंय, नक्की काहीतरी होणार आहे. आणि ते म्हणतात ना, ते मन चिंती ते वैरीनं चिंती, अगदी तसंच झालं. जे मला असंही माझ्या बाबतीत असं घडतंच. जेव्हा मी थोडीशी आनंदी राहील किंवा जेव्हा मी थोडीशी अशी खुश राहील ना, तेव्हा काही ना काहीतरी असे विघ्न येतातच. आणि ते आनंद जो आहे ना, तो माझा असा हिरमोड होत असतो. पण अगदी झालंही तसंच. सकाळपासूनच अपसेट होते. जिथे आम्ही दूध घ्यायला जात असतो, तिथेच एक शाळा आहे ना, त्या शाळेवरती गेलेलो. तर तिथे 2 मुलं होती, त्यांचे आई वडील ना, त्या दोन्ही मुलांचे आई वडील कोविडमध्ये एक्सपायर झालेले, देवाघरी गेलेले. तर त्यांना पाहून खूप वाईट वाटलं. जे की ना, राहुल आणि रोशन अशी 2 त्या मुलांची नावं होती. म्हणजे किती आई वडिलांनी असे स्वप्न ते पाहून करून आपण म्हणजे हे केलेलं असतं. आणि म्हणजे देव पण पहा ना, किती निर्दयी असतो. एकाच आपण समजून घेऊ शकतो, पण आई वडिलांचं दोघांचंही छत्र मुलांच्या डोक्यावरून जाणं, ते पण एवढ्या कमी वयात. एक आहे 8वीचा आणि एक आहे 5वीचं. इतके छोटे छोटे मुलं निरागस. आणि दिवसभर अपसेट होते. परत ही एवढी सगळी तयारी केली आणि तुम्ही पाहू शकता की किती छान पैकी असं हे केलेलं आहे. पण जे व्हायचं नको तेच झालं. एवढी मोठी दुखापत झाली. आणि हा व्हिडिओ लेट येईल, कारण की हेच कारण आहे त्याच्या मागे. कारण की मला म्हणजे सगळ्या गोष्टी मी करत आहे, पण शेवटी त्रास होत आहे म्हणून. तर मला काय झालं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट नक्की करा, काय झालं ताई म्हणून. मी नक्कीच तुम्हाला सांगेल काय झालं आहे. आणि मैत्रिणींनो, माझं एवढंच म्हणणं राहील तुम्हाला,
की एखादी गोष्टी एकदम सगळ्याच गोष्टी आपण प्रॉपर करण्याच्या नादात ना स्वतःच्या शरीराकडे स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तर ही गोष्ट तुम्ही अजिबात करू नका. काहीही बिघडत नाही, थोडंसं मागे पुढे 19-20 झालं तरी, पण स्वतःची तब्येत स्वतःचा जीव हा महत्वाचा असतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मला काय झालं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्की सांगा. तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जीव सांभाळा, आपली काळजी घ्या. भेटूया नंतर. तोपर्यंत बाय.